नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्टडी फ्लो अपडेट्समध्ये आपलं पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, मुंबई हायकोर्टमध्ये जवळपास 2300 प्लस पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू झालेली आहे. याच्यामध्ये 5 प्रकारची पदं आहेत. 7वी उत्तीर्ण, 10वी उत्तीर्ण, पदवीधर सर्वजण याच्यासाठी जे आहे ते अप्लाय करू शकता. आता हे 5 जे पदं आहेत प्रत्येकाची डिटेलमध्ये PDF आलेले आहेत आणि हे 5ही PDFवर मी डिटेलमध्ये प्रत्येक पदानुसार व्हिडिओ क्रिएट करणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही आय बटनमध्ये तसेच या व्हिडिओच्या एंडला किंवा ह्या चॅनलला व्हिजिट करून जे आहे ते सर्व व्हिडिओज पाहू शकता. ॲज वेल ॲज studyflowupdates.in सर्च करा. सर्च केल्यानंतर वेबसाईटमध्ये गेल्यानंतर तुम्हाला तिथेच सर्चचं ऑप्शन भेटेल. तिथे जरी तुम्ही मुंबई हायकोर्ट किंवा नुसतं हायकोर्ट जरी सर्च केलं तरी एक PDF येईल, आर्टिकल येईल. त्या आर्टिकलमध्ये गेल्यानंतर तुम्ही ते सर्व रीड करू शकता माहिती आणि त्याचबरोबर PDF सुद्धा तिथून हे ॲक्सेस करू शकता. 5ही PDF मी तिथं दिलेले आहेत. सो मेक शुअर की तुम्ही ते सर्च करून जा. सर्वात प्रथम जे पद याच्यामध्ये आहे त्याच्याबद्दल पाहणार आहोत, जे आहे स्टेनोग्राफर हायर ग्रेड. उच्च श्रेणी हायर ग्रेड्स याच्यामध्ये स्टेनोग्राफरचं हे पद आहे. आता या PDF बद्दल पाहिलं, हे सर्वात पहिलं PDF आहे जे त्यांनी दिलेलं आहे या पदासाठी. याच्यामध्ये इस्टॅब्लिशमेंट पाहू शकता, हायकोर्ट बॉम्बे, बेंच ॲट नागपूर आणि बेंच ॲट औरंगाबाद हे खंडपीठ आहेत. टोटल वॅकंट पोस्ट आहेत स्टेनोग्राफरच्या हायकोर्ट बॉम्बे येथे 9, नागपूर 2 आणि औरंगाबाद जे की आजचं संभाजीनगर आहे, छत्रपती संभाजीनगर, तिथं 8 आहेत. 4% रिझर्व्ड पोस्ट आहेत, म्हणजे याच्यामध्ये पर्सन्स विथ डिसॅबिलिटी 0 आहेत, त्यांच्यासाठी ते पद नाही आहे सध्या. सिलेक्ट लिस्ट नंबर ऑफ पोस्ट तुम्ही समोर पाहू शकता आणि पे मॅट्रिक्स सुद्धा पाहू शकता. 56,100 ते 1,77,500 प्लस अनाउन्सेस जे आहेत ते ॲडमिसिबल आहेत ॲज पर रूल. आता हे जे पद आहे स्टेनोग्राफर हायर ग्रेड, तर याच्यामध्ये एज लिमिट काय आहे, तर फॉर जनरल मिनिमम एज आहे 21 आणि मॅक्झिमम आहे 38. फॉर शेड्युल्ड कास्ट आणि शेड्युल्ड ट्राईब म्हणजे SC ST या प्रवर्गातील उमेदवारांसाठी मिनिमम 21 आणि मॅक्झिमम 43, म्हणजे ॲज पर जे रूल्स आहेत 5 वर्ष याच्यामध्ये रिलॅक्सेशन आहे. फॉर हायकोर्ट गव्हर्नमेंट एम्प्लॉईज अप्लाइंग थ्रू अ प्रॉपर चॅनल त्यांच्यासाठी मिनिमम 21 आणि मॅक्झिमम त्यांच्यासाठी ॲप्लिकेबल नाही, त्या म्हणजे हायर लिमिट दिलेलं नाही आहे एज लिमिट. एज्युकेशन क्वालिफिकेशन काय आहे, तर बघा, must possess a university degree. However, this condition may be relaxed if the candidate is already working for not less than 5 years as a lower grade stenographer. जर तुम्ही लोअर ग्रेड स्टेनोग्राफर जर असाल तर त्यांच्यासाठी हे नाही आहे, पण बाकीच्यांना जर अप्लाय करायचं असेल तर तुमच्याकडे एक युनिव्हर्सिटी डिग्री असली पाहिजे. मस्ट हॅव पास्ड इंग्लिश शॉर्ट हँड एक्झामिनेशन. जे इंग्लिश शॉर्ट हँड एक्झामिनेशन आहे, स्पीड त्याची आहे 100 वर्ड्स पर मिनिट. हे सुद्धा गव्हर्नमेंट कमर्शियल सर्टिफिकेट जे आहे ते तुमच्याकडे असलं पाहिजे, ते एक्झाम तुम्ही पास असले पाहिजेत. मस्ट हॅव पास्ड इंग्लिश टायपिंग एक्झामिनेशन स्पीड ऑफ 40 वर्ड्स पर मिनिट ऑर अबोव गव्हर्नमेंट कमर्शियल सर्टिफिकेट एक्झामिनेशन्स. तर ह्याच्यामध्ये काही सर्टिफिकेशन जे आहेत ते मॅन्डेटरी आहेत. जर तुम्ही ऑलरेडी जॉब वगैरे करत असाल, म्हणजे ऑलरेडी जर गव्हर्नमेंट पदावर असाल स्टेनोग्राफर वगैरे, तर तुमच्यासाठी ॲप्लिकेबल नाही आहे. पण जर तुम्हाला म्हणजे बिलकुलही तुमच्याकडे सध्या म्हणजे हायकोर्टच्या अंडर किंवा कोणत्याही कोर्टच्या अंडर तुम्ही काम करत नाही आहेत, तर तुम्हाला हे ॲप्लिकेबल आहे. तर हे जे शैक्षणिक पात्रता आहे ती तुम्ही डिटेलमध्ये जे आहे ते वेबसाईटवरती जाऊन रीड करू शकता, studyflowupdates.in या वेबसाईटवर. आता बघा, इलिजिबल फॉर अपॉइंटमेंट इथं दिलेलं आहे. सिटीजन ऑफ इंडिया असलं पाहिजे, त्याचबरोबर कम्पेटंट टू एंटर इन टू कॉन्ट्रॅक्ट, त्याचबरोबर गुड कॅरेक्टर अटेंडन्स, हे सगळे काही हे पॉईंट्स दिलेले आहेत. यानुसार म्हणजे हे तुम्हाला फॉलोअप आहेत हे करायचे आहेत. आता याची एक्झामिनेशन आहे, ठीक आहे, फॉर्म भरू शकतात. फॉर्म भरल्यानंतर एक्झामिनेशन कशी आहे, तर बघा, द कॅन्डिडेट शॅल बी सिलेक्टेड ऑन मेरिट. ॲब्सोल्युटली मेरिट लिस्ट असणार आहे आणि तुमच्या परफॉर्मन्स जो असणार आहे त्याच्यामध्ये तुम्ही कसा परफॉर्म केलेला आहे शॉर्ट हँड टेस्टमध्ये, त्याचबरोबर टायपिंग टेस्ट असेल, वायवा वॉस असेल, त्याचबरोबर इथे दिलेलं आहे टायपिंग टेस्ट विल बी 40 मार्क्स इच अँड द वायवा वॉस विल बी 20 मार्क्स. जे शॉर्ट हँड टेस्ट असेल ते 40 मार्काची आणि वायवा वॉस 20 मार्काचा असेल. मिनिमम पासिंग मार्क जे असतात टायपिंग टेस्ट विल बी 24 और 20 रिस्पेक्टिव्हली. मिनिमम मार्क्स तुम्ही पाहू शकता. आता त्याच्यामध्ये पार्ट 1 दिलेला आहे शॉर्ट हँड टेस्ट 40 मार्काचा, दुसरा आहे पुन्हा टायपिंग टेस्ट 40 मार्काची आणि वायवा वॉस 20 मार्काचा. आता तुम्ही कुठून अप्लाय करू शकता किंवा ह्याच्याबद्दल जे पूर्ण स्टेजेस आहेत ते कुठे पाहू शकता माहिती, तर यांची ऑफिशियल वेबसाईट आहे bombayhighcourt.nic.in. इथे जाऊन वाचू शकता किंवा स्टडी फ्लो अपडेट्सवरही मी याच्याबद्दल आर्टिकल दिलेलं आहे, तिथेही वाचू शकता. आता फॉर्मची फी काय आहे, तर जे कॅन्डिडेट्स आहेत ते याच्यासाठी ज्यावेळेस फॉर्म भराल तर तुम्हाला इथे 1000 रुपयाची फीस आहे.
तर या एक्झामिनेशनची फी आहे आणि ऑनलाईन पद्धतीने हा फॉर्म भरायचा आहे आणि तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने फी जी आहे ती सुद्धा पे करायची आहे. त्याचबरोबर जे युजर मॅन्युअल असेल किंवा जे इन्स्ट्रक्शन्स असतील ते तुम्हाला फॉलो करायचे आहे, तिथे हे दिलेलं आहे. त्याचबरोबर ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्मबद्दल दिलेला आहे. तुम्हाला 15 तारखेपासून ते 5/1/2026 पर्यंत फॉर्म भरता येणार आहे. म्हणजे ॲक्च्युली हे जे फॉर्म स्टार्ट होणार आहेत ते 15 डिसेंबर 2025 पासून ते 5 जानेवारी 2026 पर्यंत जवळपास तुम्हाला 20 ते 21 दिवस मिळतील. या दिवसांमध्ये तुम्हाला हा फॉर्म जो आहे तो फिलअप करायचा आहे. याच्यानंतर कोणतीही वेळ वाढवून दिली जाणार नाही. जर दिली तरी मी तुम्हाला अपडेट करेन. त्याचबरोबर आता फी तर जाणून घेतली, कुठं भरायचा आहे फॉर्म, तर ऑफिशियल जे लिंक्स वगैरे आहेत ते मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे आणि याच्यासाठी क्वालिफिकेशन वगैरे तुम्ही तिथेच पाहू शकता. पण ह्याच्यामध्ये शॉर्ट हँड तसेच इंग्लिश जे टायपिंग आहे आणि त्याचबरोबर ग्रॅज्युएशन किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन जे आहे ते तुम्हाला लागणार आहे आणि हे स्टेनोग्राफरचं आहे. त्याच्यामुळे स्टेनोग्राफिंगचं जे म्हणू शकता जे टायपिंग वगैरे आहे ते तुमचे कंप्लीट असले पाहिजे, तेव्हाच तुम्ही याच्यासाठी फॉर्म भरू शकता. याच्यानंतर ज्यावेळेस तुमचे 3 स्टेजमधून एक्झाम होतील त्यानंतर व्हेरिफिकेशन ऑफ डॉक्युमेंट्स राहील. तुम्ही जे सबमिट केलेलं आहे त्याचं व्हेरिफिकेशन होईल आणि त्याच्यानंतर जे आहे शॉर्टलिस्ट वगैरे केलं जाईल, त्यानुसार हा जॉब मिळून जाईल. तर हे पहिल्या PDF बद्दल मित्रांनो हे आहे. याच्यानंतर स्टेनोग्राफ, त्याचबरोबर ड्रायव्हर, त्याचबरोबर पिओन अशा प्रकारचे ही पदं आहेत जे 10वी पास आउट 7वी पास आउट विद्यार्थी जे उमेदवार आहेत ते सुद्धा भरू शकता. त्याचेही व्हिडिओज मी ऑलरेडी क्रिएट केलेले आहेत. त्याच्याबद्दल सुद्धा माहिती पाहू शकता आणि याच्याबद्दलही वाचू शकता. सो डोंट फॉरगेट टू व्हिजिट द वेबसाईट. आणि याच्याबद्दल जशी फर्दर इन्फॉर्मेशन येईल, ज्यावेळेस हे चालू होईल, ज्यावेळेस याची कंप्लीट इन्फॉर्मेशन येईल ते तुम्हाला सांगितलं जाईल. सध्या याच्यामध्ये जर पाहिलं तर हे PDF टोटल 12 पेजेसचं आहे आणि मी जागा तुम्हाला स्टेनोग्राफर हायर ग्रेडच्या सांगितलेल्या आहेत. आता जो पुढचा व्हिडिओ असेल स्टेनोग्राफर लोअर ग्रेड तो सुद्धा तुम्हाला पाहायला भेटेल. सो चॅनलवरती नक्की पहा. हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा. इतर व्हिडिओ जर तुम्हाला पाहिजे असतील तर चॅनलला व्हिजिट करत राहा प्रॉपर. त्याचबरोबर आमची जी वेबसाईट आहे त्यालाही प्रॉपर व्हिजिट करत राहा. सर्व भरतीचे अपडेट्स आम्ही तिथे देत राहतो. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.